मैडम जी आप ये लँग्वेज नहीं सीखो, ये तो गाव की है, इसमें तो तू तडाख है. म्हणजे मी खूप शुद्ध मराठी पण बोलू शकते चांगली. पण मी आजही जेव्हा माझ्या मम्मीशी बोलते, माझ्या मोठी आईशी बोलते, माझ्या गावातल्या लोकांशी बोलते, तेव्हा मी आमच्या लेवागणबोलीत बोलते. मला मराठी म्हणजे ती पुणेरीच आली पाहिजे असं काही आता राहिलं नाहीये. हे हरियाणाची पाटलीन काय कन्सेप्ट आहे? मी ना अशी साधीसुधी पोरगी आहे आणि त्या पॉडकास्टमध्ये मी छान असं स्कर्ट घालून छान ते मी शिकले पण होते असं हात असं काय 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 करायचं. हां, बरोबर. तर मी तशी नाहीये. मी अल्टिमेटली मी साधीसुधी पोरगी आहे. ते सगळं माझं यार लोक काय म्हणतील, लोक जज करतील, लोक मला छपरी म्हणतील, ही काय करते असं. बरोबर. हे सगळं विचार बाजूला सोडून ते करेज गॅदर करायला की आता मी माझ्या लेवागणबोलीत बोलणार आणि आय विल फ्लॉन्ट इट लाईक नथिंग. म्हणजे मी ते खूप प्राऊडनी बोलणार लोकांसमोर. ते व्हायला वेळ लागला सर. कलेक्टरची बायको आहे, कसं हे बोलणार? असं कसं करते? भाऊ म्हणे काम कवडीचं नसतं. रिकाम पण गवडीचं नसतं. हे दिवसभर मी हेच करते. काय रेसिडेन्सले पाय ना खायला बी आयतं भेटतं. काहीच काम नसतं ना. मी टू व्हीलरवर कधी बसलेली नाहीये. मला बसमध्ये वगैरे जमत नाही. मला आठवत नाही मी टू व्हीलरवर किती वर्षांपूर्वी बसली. दिस इज अ राईट पर्सन फॉर मी अँड सो आय मी पटवलं त्याला. मी न पाहिजे एक रील पाहिलं तर मी दिवसभर रीलच पाहत बसला. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहता वास्तव कट्टा. सन्मान महिला कर्तृत्वांचा ही महिला दिनानिमित्त आपण जी सिरीज चालवतो, या सिरीजमध्ये आज आपल्यासोबत एक विशेष पाहुणे आहेत. खानदेशची लेक आणि हरियाणाची पाटलीन. आपण सोशल मीडियावरती जर रील्स पाहत असाल तर तुम्हाला खानदेशी भाषेमध्ये एक वेगळंच कॉन्टेंट पाहायला मिळत असेल. हरियाणामध्ये राहून एक IASची पत्नी, एका कलेक्टरची पत्नी ज्या वेळेस एखादी रील बनवते आणि तीही आपली संस्कृतीला न विसरता, आपल्या भाषेला न विसरता, आपल्या खानदेशी भाषेमध्ये रील बनवणाऱ्या मोहिनी पाटील मॅडम आपल्यासोबत. मॅडम, वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. खरं तर मॅडम विषय सांगायचं झालं तर मॅडम उत्कृष्ट लेखिका आहेत आणि आजपर्यंत त्यांची 8 पुस्तकं देखील पब्लिश झालेली आहेत. म्हणजे त्या काय फक्त रील स्टार नाही आहेत, त्या आधी लेखिका आहेत आणि नंतर त्यांनी हे कॉन्टेंट सुरू केले. आज नक्की एक IASची पत्नी कॉन्टेंट क्रिएटर कशी बनते किंवा खानदेशी भाषेला कशी धरून ठेवते. म्हणजे एक आपण पाहतो की अधिकारी असतील किंवा अधिकाऱ्यांची पत्नी असतील किंवा अधिकाऱ्यांचे पती असतील, त्यांना त्यांच्या स्टेटसनुसार राहावं लागतं असं समाजाला वाटतं. आता हे स्टेटस समाजच ठरवतो, पण स्वतःला काय वाटतं, स्वतःची कला, स्वतःची आवड, स्वतःची निवड ह्या गोष्टी फक्त दाबूनच ठेवायच्या का? ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपल्याला गप्पा मारायच्यात. मॅडम, पुनश्च एकदा आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. मॅडम, खरं तर तुमचं कॉन्टेंट आम्ही पाहत असतो. उत्कृष्ट खानदेशी भाषा जी आहे ती तुम्ही जपलेली आहे. आणि एक काळ असा होता की जी बोलीभाषा होती त्या बोलीभाषेला लपवण्यासाठी आपण शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करायचो. प्रमाण भाषेचा आपण वापर करायचो. आणि विशेषतः ग्रामीण भागातून ज्यावेळेस पुण्यात लोक येतात त्यावेळेस त्या पुणेरी भाषेचा वापर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा. आणि कुठेतरी एखादा शब्द, आपला गावठी शब्द निघून जायचा आणि ते हसू व्हायचं. पण आज पाहतो की तुम्ही खानदेशी भाषेमध्ये व्हिडिओ बनवताय. जो तो आपापल्या रिजननुसार कलाकार देखील आता आपण मूवीमध्ये पण पाहतो विदर्भाची भाषा वापरली जाते. म्हणजे प्रत्येक ठिकाणची भाषा वापरली जाते आणि भाषेला आता महत्त्व यायला लागलं आहे. का आता तुमच्यासारखे काही मोजकी लोक आहेत ती टिकून ठेवत आहेत. ठीक आहे मॅडम, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींकडे यायचं आहे. पण एक IASची पत्नी ह्या रील बनवण्याकडे किंवा खानदेशी भाषेत रील बनवण्याकडे कशा आलात तुम्ही? का म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आपण खानदेशी भाषेत रील बनवल्या पाहिजेत? मी तुम्हाला एक किस्सा सांगते. आम्ही आत्ता तर जज्जर जिल्ह्यात आहोत. याच्या आधी आम्ही हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यात होता. तर फरीदाबाद हरियाणातला एक मोठा जिल्हा आहे. तर तिथे आम्ही एका फंक्शनला गेलो आणि सगळे सुशिक्षित लोक, सगळे चांगले म्हणजे हाय क्लास लोक आणि सगळे असे बसलेलो होतो बायका टेबलच्या आजूबाजूला. आणि तिथे हरियाणवी भाषेची गोष्ट निघली. तर मी म्हटली की मैंने ना 3-4 सेंटेंसेस सीखे हैं. हमारे रेसिडेंस पे भैया लोग होते हैं, दीदी होते हैं, उनका सुन के. आणि मी ते सेंटेन्सेस बोलून दाखवलं.
तर तिथे त्या बायका ज्या होत्या त्या सगळ्या म्हटल्या की मॅडम जी आप ये लैंग्वेज नहीं सीखो, ये तो गांव की है, इसमें तो तू तड़ाक है, ये Okay. हरियाणवी लोगों की लाइक वो रिस्पेक्ट नहीं करते हैं जब बोलते हैं. आणि ते मला ना कुठेतरी टुचलं. म्हणजे ते एकंदरीत हरियाणाच्या जी गावातली भाषा आहे अ, त्याला ते चुकीचंच बोलत होते. ते मी शिकायला नको किंवा ते मी त्याच्या मी दूर राहायला पाहिजे असं त्या त्या हरियाणातल्या बायका सांगत होत्या. आणि ते मला चुकीचं अशामुळे वाटलं कारण मी महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावात राहते. मी महाराष्ट्रात म्हणजे मी खूप शुद्ध मराठी पण बोलू शकते चांगली. पण मी आजही जेव्हा माझ्या मम्मीशी बोलते, माझ्या मोठी आईशी बोलते, माझ्या गावातल्या लोकांशी बोलते, तेव्हा मी आमच्या लेवा गणबोलीत बोलते. महाराष्ट्रातल्या गावातल्या एका ॲसेंटमध्ये. आणि माझ्या मम्मीशी जर मी असं बोलले ना, तर तिला फोन केला आणि म्हटलं, "मम्मी तू जेवण केलं का गं?" मला वाटणारच नाही मी तिच्याशी बोलले. Yes. मला जोवर तिच्याशी मी माझ्या लेवा गणबोलीत नाही बोलणार, तोवर ते बोलण्याचं समाधान नाही होणार. तर आणि त्याच्यामुळे मला माहिती आहे, आता हीच गोष्ट तुम्हाला पुण्याच्या लोकांना मी जर तशी बोलेल, तर तुम्हाला मी गावंढळ वाटेल. सो बरोबर. अशीच गोष्ट ती हरियाणात झाली असावी असं मला वाटतं. जसं माझ्यासाठी ती लँग्वेज खूप गरजेची आहे. माझ्या अस्तित्वाचा एक अविभाज्य घटक आहे. तशीच हरियाणाच्या लोकांसाठी हरियाणवी ती आहे. सो बिकॉज मी गावातली भाषा बोलू शकते, मी ते समजू शकते की आपलं जे ती गावातली भाषा आहे त्याच्याशी आपलं नातं कसं असतं. आणि म्हणून मी म्हणेल की गुजराती असो, हरियाणातले असो, महाराष्ट्रातले असो, कुठलाही डायलेक्ट असो, तो कुठलाही ॲसेंट असो, तो खूप लोकांच्या जीवाचा एक अविभाज्य घटक असतो. त्यांच्या भावना, त्यांचं मत व्यक्त करण्याचा तो घटक असतो. बरोबर. सो त्याला आपण वेगळं करू शकत नाहीत. म्हणून तुम्ही माझ्या खानदेशीपासून मला वेगळं करू शकत नाही. अगदी बरोबर. Yes. म्हणून तुम्ही खानदेशी रील बनवायचं. येस. आणि एक गोष्ट अशी पण आहे की माझी पकड कशावर आहे, मी बोलायला पहिल्यांदा मी कुठली भाषा शिकले, मी खानदेशी Exactly. शिकले. Yes. मी खानदेशी नंतर मग मराठी आणि मग नंतर ते हिंदी इंग्लिश आलं. सो दॅट इज माय म्हणजे माझी त्याच्यावर कमांड आहे असं मला वाटतं. आणि मला ते फ्लॉन्ट करायचं आहे आणि मी फ्लॉन्ट करते. त्याच्याने माझं तुम्ही बघताय ग्रो पण होते. Yes. लोक कनेक्ट करताय. लोकांना किती म्हणजे त्यांचं ते कव्हर जे होतं, आपण जे स्वतःला समजून घ्यायचो की नाही मला मराठी म्हणजे ती पुणेरीच आली पाहिजे, असं काही आता राहिलं नाहीये. ज्यांनी हरियाणाच्या पाटलींचे रील्स बघितले. Yes. सो दिस इट. हे हरियाणाची पाटलीन काय कन्सेप्ट आहे? विदर्भाची आम्ही खानदेशची कन्या समजू शकतो, पण ते हरियाणाची पाटलीन. त्याचा एक किस्सा आहे. आम्ही रेवाडीला होतो, लग्न करून मी गेले होते. तर एका फंक्शनमध्ये अशाच बायका बसल्या होत्या आणि ते आपलं ते मराठी लोकांचं ते 2 वाट्यांचं मंगळसूत्र असं ना, काळे याचं Yes. मण्यांचं, तर ते मी घातलेलं होतं. आणि त्या फंक्शनचे जेव्हा मला फोटोज मिळाले तेव्हा मला असं वाटलं की यार बायकांच्या साड्या वगैरे टाईप वगैरे सगळं छान छानच आहे, पण त्या एका मंगळसूत्रामुळे ते कळतंय की मी मराठी आहे. मग मराठी म्हणजे काय, मग ते पाटील मराठी आणि पाटील खूप कनेक्शन आहे. Yes. आणि मी पाटील आहे, माझ्या हस्बंडचं सरनेम पाटील आहे. सो मग ती मराठी हरियाणात बसली होती, हरियाणाच्या बायकांमध्ये. सो ती हरियाणाची पाटलीन होती. सो मी माझा एक फोटो पोस्ट केलेला, तिच्यात ते मंगळसूत्र होतं 2-3 वर्षापूर्वी. बरं. त्याचं मी कॅप्शन टाकलेलं हरियाणाची पाटलीन. आणि मग आता रील बनवताना असंच मी बोलायला लागले हरियाणाची पाटलीन, हरियाणाची पाटलीन. आणि मी बोलायला सुरुवात केलं तर लोक पण कमेंट्समध्ये त्याचं तसंच बोलायला लागले. सो Yes. दिस हाऊ मी पण आता उल्लेख करताना हरियाणाची पाटलीन म्हणूनच उल्लेख केला ना. येस येस. म्हणजे आता मी अगदी दिल्लीला महाराष्ट्र सदनमध्ये काहीतरी एक्झिबिशन होतं. मी तिथे पाय टाकताच लोक म्हणायला लागले, अरे हरियाणाची पाटलीन, हरियाणाची पाटलीन असं. नाही, म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती पण तुम्ही तिकडे घेऊन गेलात, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही आत्ता घरामध्ये काय बोलता? म्हणजे साहेबांसोबत तुम्ही कुठल्या भाषेत बोलता? शुद्ध मराठी. शुद्ध मराठी. कारण की साहेब मुंबईला राहिलेत ना. ओके. आणि तर त्यांना अशी गावाची एवढी काही येत नाही. पण आता साहेब पण थोडं अधूनमधून माझी ऍक्टिंग करायची म्हणून काहीतरी बोलतात. आणि थोडं असं असतं ना की मी फोनवर बोलताना ते ऐकते, तर ते ऐकतात, तर थोडं त्यांना कळतं. म्हणजे थोडं बोलतात, पण आम्ही दोघं शुद्ध मराठी बोलतो. अच्छा, शिकवताल तुम्ही नक्कीच. येस येस. बरं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये साहेबांचा सपोर्ट असतो? ऑफकोर्स. मला असं वाटतं की लग्नानंतर म्हणजे आत्ताही आपल्या भारतात आपल्या समाजाची व्यवस्था अशी आहे
की बाईकडे ना कितीही असलं लग्नानंतर पण नवऱ्याचा सपोर्ट नसला ना शी इज लाईक अनाथ. येस, सो त्याचा आहे सपोर्ट. क्या बात आहे. मग ते ह्या तुम्ही ज्या रील बनवता वगैरे, कॉन्टेंट तयार करता, स्क्रिप्ट तयार करता, याच्यामध्ये मदत होते त्यांची कधी? ह्याच्यात एवढी नाही होत, पण त्यांनी ते आयडिया देतात. म्हणजे ते मला बऱ्याच कधीच जेव्हा माझं इंस्टाग्राम काही चालत नव्हतं, ग्रो होत नव्हतं आणि मी वेगवेगळ्या टाईपचं कंटेंट एक्सप्लोअर करत होती, तेव्हा ते मला नेहमी आयडिया द्यायचे की ते नेहमी म्हणायचे की तुझे जे काय 4-5 हजार फॉलोअर्स आहेत ते संस्कृतीशी रिलेटेड कंटेंटमुळे तुला भेटलेत, तर यू शुड त्याच्यातच तू करायला पाहिजे. तर ते असं म्हणायचे हे मला आठवतं. बरं, मला सांगा तुम्ही लग्नाच्या आधीच तुम्ही मला वाटतं 8 पुस्तकं लिहिलेली पण आहेत. 7 लग्नानंतर एक झालं. ओके, लग्नाच्या आधी तुम्ही 7 पुस्तकं लिहिली होती आणि तुमच्याकडे वेगवेगळे स्किल पण होते. एक IASची पत्नी, एका कलेक्टरची पत्नी, एक खूप मोठा बिझनेस पण तुम्ही करू शकला असतात किंवा तुम्ही लेखनामध्ये वेगळं आणखीन काही करू शकला असतात. बरोबर. असं का वाटलं तुम्हाला की नाही आता आपण इंस्टाग्राम अकाउंट ओपन करावं, त्याच्यावरती रील टाकावं? ही सुरुवात कशी झाली? बघा, जिथे कंटेंट क्रिएशन ही कॉन्सेप्ट येते आज 26 मध्ये, जेव्हा आपल्या भारताच्या आदरणीय अर्थमंत्र्यांनी ऑरेंज इकॉनॉमीविषयी आता लेटेस्ट आपल्या बजेट सेशनमध्ये बोललंय. सो जिथे कंटेंट क्रिएशन ही गोष्ट येते तिथे मग ते प्रोफेशन आहे आजचं. येस, ते अर्निंग करण्याचं साधन आहे. आणि आजच्या 10-15-20 वर्षापूर्वी जे बिझनेस असायचं ते म्हणजे एक सर्व्हिस प्रोव्हायडिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल, कन्स्ट्रक्शन बिझनेस असेल. बट आत्ता कंटेंट क्रिएशन इज म्हणजे त्याची ती पॉवर आहे की ते याच्यासोबत राहू शकतं, याच्यासोबत शोधू शकतं. सो मी कंटेंट क्रिएशन तसं पाहिलं तर गेल्या 8 वर्षापासून करते. ओके. बट मी कधीही त्याला प्रोफेशन म्हणून नाही बघितलं. म्हणजे माझ्या सोशल मीडियावर माझ्या पेजेसवर 5-6 हजार पोस्ट होत्या. खूप छान छान लिहिलेलं, खूप छान क्रिएटिव्ह थिंग्स केलेल्या, पण मी कधीही फॉलोअर्स किंवा लाईक्स किंवा त्या दृष्टीने नाही बघितलं. म्हणजे खूप छान लिहिलंय, त्याला खूप साजेसं असं फोटो टाकलाय, त्या फोटोमध्ये मी काहीतरी स्वतः क्रिएटिव्ह थिंग केली आहे आणि त्याला 3 लाईक आहे सर. आणि असं असताना पण ते माझं रोजचं ते काम होतं. बट या 8 वर्षात हे करताना मी काय बघितलं की वेन यू आर डुईंग एनी क्रिएटिव्ह थिंग, एनी आर्टिस्टिक थिंग, जर तुम्ही ते मनी पॉईंट ऑफ व्ह्यूनी नाही करत आहे तर लोकांना तुमच्या त्या आर्टचा रिस्पेक्ट नाही करत. सो माझ्या नवऱ्याला कौतुक वाटेल, माझ्या मम्मीला वाटेल, अजून 4 लोकांना वाटेल, पण बाकीचे लोक काय म्हणतील, हा हिला काही कामधाम नाही, ही रील बनवते, ही काहीतरी फेसबुकवर राहते. सो जे मी आधी सुरू केलंय 8 वर्षापासून, तेव्हा मी हॉबी म्हणून करत होते अगदी आता गेल्या वर्षापर्यंत. आता मी ते प्रोफेशन म्हणून करते. क्या बात आहे. हे ज्यावेळेस तुम्ही कंटेंट बनवत होता, 8 वर्षापासून तुम्ही बनवताय, अशी कुठली रील होती की जी अचानक व्हायरल झाली? ऑफकोर्स हरियाणाच्या पाटलींची पहिली रील जी मी 5 डिसेंबरला टाकली. आणि ते पाहिल्याच्या नंतर काय भावना होत्या? ते पाहिल्याच्या नंतर माहितीये का मला काय गोष्ट कळाली, म्हणजे सर मी हे कंटेंट क्रिएशन आपल्या खानदेशी भाषेत करण्याच्या आधी मी पॉडकास्ट पण केला. मी 1.5 वर्ष पॉडकास्ट केला. मी 30-40 एपिसोड्स लॉन्च केले. पण काय होतं ना, मी पॉडकास्ट हिंदीतून करत होते आणि मी हिंदी मराठी ॲसेंटमध्ये करत होते. आणि अल्टिमेटली जर तुम्ही मला ॲज अ पर्सनसुद्धा ओळखाल तर मी ना अशी साधीसुधी पोरगी आहे. आणि त्या पॉडकास्टमध्ये मी छान असं स्कर्ट घालून छान ते मी शिकले पण होते, असं हात असं काय 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 करायचं. बरोबर. तर मी तशी नाही आहे. मी अल्टिमेटली मी साधीसुधी पोरगी आहे. तर ते मी माझे रूट्स सोडून काहीतरी वेगळं बनायचा प्रयत्न करत होते ना, तर त्याच्याने ते लोक मला कनेक्टेड फील नाही करत होते. आणि जसं मी ते जे कव्हर असतं आपल्या सभोवताचं आपण जे बनवून घेतो दुनियाला प्लीज करण्यासाठी, ते जसं मी सोडलं तसं बघा आपले काहीतरी 3 महिन्यात 90,000 फॉलोअर्स झालेत ना. बरोबर. नाही, लोक तुम्ही जसे आहात तसं ॲक्सेप्ट करतात, कारण तो काळ गेला. आता ते कव्हर टाकून गोष्टी दाखवायचा नाही, पण शेवटी ते कव्हर काढायला करेज लागतं. म्हणजे मला ते सगळं माझं यार लोक काय म्हणतील, लोक जज करतील,
लोक मला छपरी म्हणतील, ही काय करते असं. बरोबर. हे सगळं विचार बाजूला सोडून ते करेज गॅदर करायला, की आता मी माझ्या लेवागण बोलीत बोलणार आणि आय विल फ्लॉन्ट इट लाईक नथिंग. म्हणजे मी ते खूप प्राऊडनी बोलणार लोकांसमोर. ते व्हायला वेळ लागला सर. त्याला मी ग्रेसच समजते की माझ्यात ते करेज आलं. पण हे सगळं करत असताना असं कोणी बोलत नव्हतं की कलेक्टरची बायको आहे, कसं हे बोलणार, असं कसं करते? कसं बोलणार कसं बोलणार, तसं काही कुणी बोललं नाही. ते स्वतःलाच मला वाटलं. मी जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून मला ॲटलिस्ट माझ्या कानावर जे पडलंय किंवा माझ्या तोंडावर ते कौतुकच आहे, खूप सारं कौतुकच आहे. साहेब मागे काय बोलतात मला माहिती नाही. साहेब कधी असं म्हटलं की अरे ही रील खूप चांगली गेली, पाहतात ते रील? हा, ते बघतात आणि ते बघतात आणि काही कमेंट्स असतात त्या आम्ही मिळून वाचतो आणि आम्ही ते एन्जॉय पण करतो खूप. म्हणजे ते माझे भाकरीचं रील बघितलंय का? भाकरी जेव्हा मी करते तेव्हा ते बिलकुल बनत नाही आणि त्याच्या खाली काय फनी कमेंट्स असतात आणि त्या आम्ही मिळून वाचतो आणि मज्जा येते. साहेबांसोबत ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता हा त्यावेळेस त्यांचे मित्र वगैरे असतील, हा. या तुमच्या रीलवरती चर्चा होते? म्हणजे मी आत्ताच गेल्या 5-6 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. साहेब माझ्याजवळ तर काही असं तोंड भरून बोलले नाही किंवा आय वॉज लाईक अरे हा बोलत नाही. पण 5-6 दिवसापूर्वी आमच्या रेसिडेन्सला एक IAS सर आले होते. आमच्या जिल्ह्यात ते पोस्टेड आहे. ते मला सांगत होते की साहेब मॅडम वो वहाँ गए थे, काहीतरी गोष्ट निघली तर मॅडम वो वहाँ गए थे, मी जागेचं नाव नाही सांगणार, तिथे वहाँ पे सब लोग बैठे थे तो सर बता रहे थे कि सर को पूछा मैडम क्या करती है, तो सर बता रहे थे कि कंटेंट क्रिएशन करती है, हम खानदेश रीजन से बिलोंग करते हैं तो वहाँ की लँग्वेज में उसके इतने फॉलोअर्स है. तर हे मला दुसऱ्या लोकांकडून ऐकायला मिळतं की अरे माझा नवरा तोंड भरून बोलतो. सो पण आता तुम्ही असता हरियाणामध्ये, येस तिथल्या लोकांसोबत तुम्हाला हिंदी बोलावं लागत असेल. येस घरामध्ये तुम्ही मराठी बोलता, शुद्ध मराठी, आणि रील्स ज्यावेळेस बनवता किंवा घरी बोलत असताल त्यावेळेस तुम्ही खानदेशी बोलता. कसं मॅनेज करता येतं? हां, ते मॅनेज करता येतं. पण आता ना माझी थोडी भाषा होत चालली खराब. म्हणजे कसं माहिती आहे का? मी आता झोपते, तर मी एकदा बोलली मी आता सोते. आणि माझे जे रील्स असतात त्याच्यात पण कुठेतरी मी अधूनमधून शब्द निघतात माझे हिंदी बघा. Yes. जर तुम्ही बघितलं असलं तर. बरोबर. बट ते ठीक आहे. माझं हरियाणाशी पण काहीतरी नातं ऋण आहे असं मला वाटतं. कारण तिथे बघा तो प्रदेश किती मला फुलासारखं ठेवतोय, खूप रिस्पेक्ट देतोय. माझ्या हजबंडमुळे मी कनेक्ट झाले, तर काहीतरी ऋण असेल. सो हिंदीशी पण ऋण आहे आणि हे तर आपलंच आहे. ते तर आहे. पण आता हे लोकांना खूप सोपं वाटतं की एक रील आली ते पाहणे, 1-1.5 मिनिटाची रील असेल, 30 त्याच्या मागे सेकंड खूप मेहनत असते. तुम्ही पॉडकास्ट करता सो तुम्हाला माहिती असते. ते आपल्याला माहिती आहे त्याच्या मागे बरोबर. किती मेहनत असते. बरोबर. काय असं कधी होतं की अरे कशाला करायचं हे? नाही, मी ते खरंच खूप एन्जॉय करते. म्हणजे मला खूप असं ग्रेटफुल वाटतं की यार मला ज्याच्यात माझं मन रमतंय ते फायनली मला ती दिशा मिळाली. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी तुमच्या बऱ्याच रील्समध्ये पाहतो की तुम्ही घरामध्ये जे भांडे असतात हे सगळे तुमचे पितळ्याचे किंवा तांब्याचे भांडे असतात. बरोबर. म्हणजे एका बाजूला जशी भाषाचा ऱ्हास होत चाललाय तशी त्या भांड्यांचा कधीच ऱ्हास झालेला आहे, ते आउटडेट झालेले आहेत. तेच भांडे तुम्ही वापरता. काय नक्की ते पितळेची भांडी का असतात? प्रत्येक वेळेस तुमच्या हातामध्ये काही ना काही असतंच ते. मी तुम्हाला स्टोरी सांगते. माझ्या मम्मीकडे एक पितळाचा मोर होता. पितळाचं काहीतरी समई वगैरे काही गोष्टी होत्या पितळाच्या, जास्त काही नाही, 4-5च. त्या मी खूप खेळायचे लहानपणी आणि मला माझ्या खूप अशा जवळच्या होत्या त्या. सो त्याच्यानंतर मला असं कधी पितळाचं शॉप वगैरे असं एक्सपोजर नाही मिळालं. आपल्याकडे एवढं नाही आहे. लग्न होऊन मी जेव्हा हरियाणात पहिल्यांदा गेले तेव्हा मी रेवाडीला गेले. तेव्हा साहेब तिथे रेवाडीला ॲडिशनल कलेक्टर म्हणजे ADC होते. सो तेव्हा ते एकटे होते. मग एकटे असले की घरात असं भांडे वगैरे जास्त काही नसतं आणि मग बायको गेली की कसं मग अप्प्याचं पात्र पण पाहिजे, मग थोड्या बारीक सारीक गोष्टी पण पाहिजे. मग मला आठवतं
रेसिडेन्सला ना कप होते, तर ते काळ्या कलरचे कप आणि त्याच्यावर सोनेरी कलरची डिझाईन. बरं. तर ते मला ते असं असं कसं तरी वाटत होतं. तर मला असे छान सोबर व्हाईट कलरचे असे पाहिजे होते. कप पाहिजे होतं, मला ट्रे पाहिजे होता आणि अशा 2-4 गोष्टी होत्या ज्या पाहिजे होत्या. त्याच्यासाठी मी रेवाडीला एका दुकानात गेले. तर तिच्यात ना मला माझ्या एक मटक्यासारखा ग्लास माझ्या रीलमध्ये असतो बऱ्याच. बरोबर. तर तसे ग्लास दिसले, छोट्या-छोट्या वाट्या दिसल्या, हे दिसलं, ते दिसलं. पण म्हटलं हे कसं मागू ना नवऱ्याला? म्हणजे हे तर फॅन्सी गोष्टी झाल्या. Yes. मग एकदा गेली, बघितलं. दुसऱ्यांदा अप्प्याचं पात्र घ्यायला गेली, ते बघितलं. तिसऱ्यांदा काहीतरी घ्यायला गेली असेल, काहीतरी ते फिरवायचं काहीतरी ते असतं ना बटर फिरवायचं, वरई काहीतरी, हम्म. ते ते दिसलं. आणि मग मला त्याची अशी आवड सुरू झाली की माझ्याकडे थोडेही पैसे जमले की मग मी पितळ घेणार माझ्याकडे, आणि जमवायचे पण ते पैसे. आणि ते म्हणजे त्याचं इतकं फॅड सुरू झालं होतं सुरुवातीला 2 वर्षात माझ्या लग्न झाल्यावर, की मला आठवतं एकदा मी साहेबांना सांगितलं, हे बघ मला ना असं बाहेर कुठे जायला पंजाबी ड्रेस मटेरियल घ्यायचं आहे, शिवायचं आहे. तर मी असे 2,500-3,500 हजारापर्यंत 4-5 ड्रेस घेईल. तर त्यांनी मला 12,000 रुपये दिले. आता हे जेव्हा ते पॉडकास्ट बघतील तेव्हा ते म्हणतील तू काय बोलून आली आहे तिथे. त्यांनी मला 12,000 दिले. मी तिच्यातल्या 7,000चे ड्रेस घेतले, 3-4, 5,000 वाचवून ठेवले, 5,000चं पितळ घेतलं. नंतर मला पार्लरला एकदा पैसे दिले, तिच्यातले मी बेसिक काय करता येईल ते करून घेतलं. बाकीचं घरातच काहीतरी मिक्सचर वगैरे करून ते करून घेतलं आणि मी ते पैसे वाचवून ठेवले. त्याचं पितळ घेतलं आणि हे साहेबांना कळालं. आणि मग त्याच्यानंतर त्यांचं असायचं की मी जर तुला ड्रेस घ्यायला पैसा दिला किंवा मी जर तुला पार्लरला पैसे दिले तर तू मला बिल दाखव. कारण मी ते माझ्या ते खूपच पितळ, म्हणजे ते एक बाईच्या अशाच गोष्टी असतात, तुमची बायको पण हेच करत असेल. सो असं करता करता ते जमा झालंय. म्हणजे भाऊबीजेचे पैसे मी साडी नाही घेणार, पितळ घेईल. दिवाळीचे कपड्यांचे पैसे मी साडी नाही घेणार, पितळ घेईल. पाडव्याला मी साडी नाही घेणार. असं ते झालंय. नाही, हे ऐकल्याच्या नंतर कोण खुश होईल माहिती का? बऱ्याच बायकांना वाटतं अरे IAS ची बायको आहे, कलेक्टरची बायको आहे. बायका सगळ्या सारख्याच, बायका सगळ्या सारख्या आणि नवरे पण सगळे सारखेच. बरं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही तुमची होम टूर पण दाखवत असता बऱ्याच वेळेस. बरोबर. मोठं आता IASचं घर, कलेक्टरचं घर म्हटल्यावर मोठं असतं. बरोबर. त्याच्यामध्ये तुमच्याकडे गाई आहे, त्याला 2 वासरं आहेत, त्याच्यासोबत पण तुम्ही रील्स करत असतात. हा दिवस तुम्ही यांच्यातच घालवता का? भाऊ म्हणे काम कवडीचं नसतं, रिकाम पण गडीचं नसतं. हे दिवसभर मी हेच करते. काय रेसिडेन्सले पाय ना, खायला बी आयतं भेटतं, काहीच काम नसतं ना. हे जे आपलं काम. क्या बात आहे. नाही, पण आता मी हे ॲज अ प्रोफेशन म्हणून करते. सो माझं ते त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी करते. आणि तुम्ही जर आता माझं पेज बघालही तर त्यात ते दिसतं की शी इज फोकस्ड. राईट. येस. बरं, हे सगळं करत असताना हे मदत कोण करतं? मदत काय नाही, तुम्ही माझे रील्स बघा ना, त्याच्यात काही सगळं मीच करते. त्याच्यात सेल्फी घेऊन पण बरंच. एक माझ्याकडे एक छोटं स्टँड आहे, ते स्टँड किंवा असं स्वतःच मी पकडते, किंवा असंच बाजूला शेजारी पोरी राहतात, त्यांना आवडतं मॅडम जवळ यायला. त्यांचा संध्याकाळी खेळतात ना, तर तेव्हा बोलवून घेते. मग ते मॅडम पकड के दू, मॅडम पकड के दू, त्यांना पण मजा येते. आणि मला पण असं वाटतं की त्यांना म्हणजे TV बघत राहतील, फोन स्क्रोल करतील, त्याच्यापेक्षा माझ्याजवळ येतात, 2 गोष्टी त्यांना मी चांगल्या सांगते, त्यांना पण छान वाटतं. असं बरोबर. त्याला काही प्रोडक्शन कॉस्ट किंवा काही नाहीये, ते तर तुम्हालाही कळत असेल. येस. एक शेवटी कलेक्टरची पत्नी म्हटलं, IASची जर बायको आपण म्हणून पाहिलं गेलं तर समाजामध्ये जो मान सन्मान मिळत असतो तो तर आहेच. परंतु ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता त्यावेळेस तुमच्याकडे काय कलेक्टरची बायको म्हणून पाहिलं जातं की एक कंटेंट क्रिएटर म्हणून पाहिलं जातं? हे बघा, तुम्ही आता जेव्हा पॉडकास्टमध्ये मला क्वेश्चन्स करताय तेव्हा तुम्ही कलेक्टरची पत्नी आहे, IASची पत्नी असं बोलताय. पण जेव्हा तुम्ही मला अप्रोच केलं पॉडकास्टला या, तेव्हा तुम्ही मला मी कलेक्टरची बायको आहे म्हणून नाही अप्रोच केलं. तुम्ही माझं कंटेंट बघितलं. कंटेंट बघितल्यावर तुम्हाला कळलं की माझ्या पेजला एंगेजमेंट्स आहेत,
तुम्हाला हे कळलं की बाईला जर पॉडकास्टला बोलवलं तर बाईच्या पेजला पण फायदा होईल, माझ्या पेजला पण फायदा होईल. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला रील्समध्ये हे पण कळलं की शी इज कलेक्टरची वाईफ आहे. सो दिस इज नाही, लिटरली मला ज्यावेळेस मी रील पाहिले होते ना, मी आधी चेक केलं की कारण बऱ्याच वेळा अशा रील बनवल्या जातात, कलेक्टरची बायको किंवा हरियाणाची पाटलीन, नक्की खरंच कलेक्टरची बायको आहे का हे आधी मी चेक केलं. सो आता हे जस्ट बिकॉज आय एम IAS ऑफिसर्स वाईफ यू हॅवंट इन्व्हायटेड मी हिअर ना. नाही, मी तुम्हाला तुमचं कॉन्टेंट पाहून, तुमचं जे काही ते खानदेशी भाषा आहे, ती शैली आहे, ती पाहून, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस कळलं की बाबा अरे ही कलेक्टरची बायको आहे, मग त्याच्यानंतर ते असं ऍडअप होतं की तिचं लाईफ ऑलरेडी खूप छान आहे आणि असं असताना शी इज एक्झॅक्टली डुईंग दिस थिंग्स. मग त्याच्याने त्याला एक अजून माझा रोग तिकडेच होता की बाबा काय गरज आहे कलेक्टरच्या बायकोला, सगळ्या गोष्टी असतानाही ह्या गोष्टी तुम्ही करताय. बरोबर. आता ह्या ज्या गोष्टी करताय तुम्ही, आज आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये कित्येक महिला असतात, प्रत्येकीकडे काहीतरी कला असते. बरोबर. तिला ती कला दाखवायची पण असते. पण बऱ्याच वेळा आपल्याकडे लग्नाच्या आधीच अट टाकली जाते, तुला लग्न करायचं असेल तर नोकरी करता येणार नाही. बरोबर. किंवा जर लग्न करायचं असेल तर तुला हे करता येणार नाही, तुला घरात राहावं लागेल, तू पाटलाच्या घरात चाललीस, तू देशमुखांच्या घरात चाललीस तर तुला त्या पद्धतीनेच राहावं लागेल. आणि त्याच्यामुळे ते कित्येक महिला असतील, कित्येक मुली असतील, त्यांच्या कला या दाबल्या जातात. माझं म्हणणं तुम्हाला पटतंय? हो, पटतंय. काय याच्यावर तुम्ही जर कुठल्या अशा परिवारात जाताय, जर तुम्हाला तुमच्या टॅलेंट काही परस्यू करायचंय आणि ते जर त्या परिवारातल्या लोक नाही समजू शकत तर तुम्ही नका जाऊ तिकडे. कारण की कुणाला जर नाही आवडत तर नाही आवडत, आपण त्यांनाही क्वेश्चन नाही करू शकत. आणि दुसरी गोष्ट, आता जर तुम्ही मला विचाराल की बाई तू कशी काय करू शकते, तर मी म्हणेल की माय हजबंड इज अ वेल एज्युकेटेड पर्सन. ही इज UPSC क्रॅक केले म्हणजे ही इज अ हायली इंटेलेक्च्युअल पर्सन. त्याला माहिती आहे की बाबा आता बजेट सेशनमध्ये एवढं ऑरेंज इकॉनॉमी विषयी बोललं जातं. ही नोज द वर्ल्ड. त्याला माहिती आहे की आजचं कंटेंट क्रिएशन आजच्या युगातलं एक खूप खूप म्हणजे आज चालणारं प्रोफेशन आहे, आज चालणारं एंटरप्रेनरशिप आहे. सो देर इज नो क्वेश्चन. ह्याच्यात मला असं वाटतं थोडं ना एज्युकेशनचा, मॅच्युरिटीचा, थोडं आपण स्वतःला पुढारलेलो म्हणतो पण आपण आहोत का ह्याचाही रोल असतो असं मला वाटतं. अगदी बरोबर. तुम्ही कॉन्टेंट करता, हे सुचतं कसं? मला ना झाडांमध्ये ठेवलं, मला माझं छान असं मस्तीत ठेवलं की आय एम अ क्रिएटिव्ह पर्सन. मग माझ्या डोक्यात पॉपअप होतात गोष्टी. सो तसेच माझी पुस्तकंही निघले, तसंच माझं रीलही निघलं. त्याच्यासाठी जस्ट ओनली नीड म्हणजे एक गरज असते, ते म्हणजे मला माझ्या मस्तीत राहू द्यायचं. क्या बात आहे. तुम्ही सांगितलं की पुस्तकं याच्यातूनच आली. येस. मी तुम्हाला लिखाणावरती काहीच विचारलं नाही अजून. काय नक्की लिखाण कुठल्या प्रकारचं आहे, कारण मला अजून माहित नाही. मी स्पिरिच्युअल नॉलेज लिहिते, मी फिलॉसॉफिकल नॉलेज लिहिते, मी जीवनाविषयी लिहिते. माझ्या लग्नाच्या आधीच माझे 7 पुस्तकं पब्लिश झाले होते. लग्नानंतर एक झालं आहे आणि एक तर माझं एडिट होऊन पण झालं आहे, ते पब्लिश व्हायचं बाकी आहे. आणि एक माझं आता मी व्हॉइस ऑफ माय क्रिएटिव्ह इंटेलिजन्स एक बुक आहे, तिच्यात जवळजवळ 150 पोएम्स आहेत, खूप सुंदर इंग्लिशमधून. तर ते मला फायनल त्याच्यावर नजर फिरवायची आहे आणि जसं मी फिरवेल तसं ते पब्लिशर प्री ऑर्डरला टाकतील. पण मला वेळच नाही आहे खरंच. म्हणजे फक्त ती नजर फिरवायसाठी मला 4-5 दिवस फक्त त्याच्यावर फोकस करायचं आहे, पण वेळच मिळत नाहीये. रील्समुळे रील बनवते ना मी. बाकी पुस्तक कुठल्या लँग्वेजमध्ये? माझे 2 हिंदी आहे, बाकी इंग्लिश आहे. ओके. जे लग्नाच्या आधी पण लिहिले ते इंग्लिशमध्येच लिहिले तुम्ही? एक हिंदी होतं, बाकी इंग्लिश. ओके. मग आता भविष्यामध्ये काही लिखाणावरती काम चालू आहे, हे आता जे सांगितलं ते सोडतं? हे व्हॉइस ऑफ माय क्रिएटिव्ह इंटेलिजन्स आणि एक बियॉन्ड इफिमेरियल म्हणून माझं पुस्तक लिहिणं सुरू आहे. तर ते थोडं अर्धवट लिहिलं आहे. पण लिहायचं कसं होतं माहिती आहे का, लग्नाच्या आधी माझा पूर्ण फोकस त्याच्यावर होता लिहायसाठी ना. म्हणजे ते माझ्या हातात नाही आहे की मी म्हणेल की मला आता लिहायचं, मी आता बसते लिहायला आणि मी लिहू शकेल. ते माझ्या हातात नाही आहे. इट इज
इट्स जस्ट ग्रेस, इट्स जस्ट क्रिएटिव्ह इंटेलिजन्स. म्हणजे डोक्यात येईल तेव्हा लिहिलं जाईल. तर Yes. आत्ता काय होतं माहितीये का, आत्ता बिकॉज माझं पोटेन्शियल, माझा टाइम मी दुसऱ्या कुठेतरी चॅनलाइज करते, तो कुठेतरी जातोय, त्याच्यामुळे मग ते एकदम मस्तीत नसते ना स्वतःच्या, त्याच्यामुळे ते थोडं लिखाणाकडे दुर्लक्ष होतंय. अच्छा. हां. एक तुम्ही तर आता कॉन्टेंट करतायच, बरोबर. पण एक आय ची पत्नी म्हणून किंवा कलेक्टरची पत्नी म्हणून दिवसभरात शेड्यूल कसं असतं बरं? परत म्हणू का? काम कवडीचं नि नरी काम पण कवडीचं नि. तुम्हाला सांगू, माझी मम्मी मला फोन करते आणि माझी मम्मी मला म्हणते, उचलत नाही ना मी, मग ती म्हणते की इले काम कवडीचं नसतं, पण हे माझ्याशी फोनवर बोलत नाही, आम्ही तर सगळं काम स्वतः करत, इले तर काही काम करणं पडत नाही. म्हणजे खरंच माझी अशीच गोष्ट आहे की मला काम कवडीचं नाही, रिकाम पण कवडीचं नाही. म्हणजे मी हे जस्ट रील व्हायरल जाईल म्हणून नाही म्हणत आहे, खरंच तसं आहे. म्हणजे तुम्ही घरी या, तुम्हाला माहितीच असेल की Yes. कलेक्टरच्या रेसिडेन्सला कसं असतं, पण मी बिझी असते. म्हणजे तुम्हाला सांगू, हे जे रील दिसतं ना, मॅक्सिमम 3 मिनिटाचं असतं, बरोबर, बरेच तर 1.5 मिनिटाचे, पण त्याच्यासाठी 2-3 तास जातात. जातातच. त्याच्यात तुम्ही विचार करा, स्क्रिप्ट लिहा, प्रिपेअर करा. मी जेव्हा बोलते तेव्हा मी अशी खूप बोल्ड असते ना कॅमेरा पुढे, तर वेळ जातो त्याच्यात. येस, तो गेटअप पण करावा लागतो. नाही, गेटअप काय ते 5 मिनिटात होतं, बट आता मला खूपच काय म्हणता, सवय झाली आहे ना, तर 5 मिनिटात मी रेडी होते, पण त्याला वेळ जातो त्याच्यात. येस. म्हणजे ते लोकांना असं वाटतं 2-3 मिनिटाचं आहे, पण म्हणजे दिवसाची 3-4 रील करा की तुमचा सकाळी 10 वाजतापासून 5 केव्हा वाजता कळत नाही. आणि विशेष म्हणजे आय एन्जॉय इट. येस. हां, म्हणजे मला महत्त्वाचं आहे. कळतच नाही केव्हा वेळ जातो. दिवस कसा निघून जातो हेच कळत नाही. कळत नाही, खरंच कळत नाही. बरोबर. स्वयंपाक करता? तुम्हाला काय वाटतं माझे रील्स बघून? करत असाल. मला कढी खूप छान बनवता येते. मला निस्त्याची चटणी खूप छान बनवता येते. निस्त्याची? ती लाल चटणी खानदेशात खातात ती. ओके, ते वाटून करतात ते. हां, पण मी मिक्सरमध्ये करते. पाटावर ओंडा गेला आता. आणि मला पोळी खूप छान करता येते. ओके. सो माझ्या म्हणजे हरियाणात जेव्हाही सासरचे लोक येतात, तेव्हा मी एकदा कढी बनवून खाऊ घालते, एकदा मी चटणी बनवून खाऊ घालते, पोळी मी लाटून देते, म्हणजे इम्प्रेस होऊन जातात. क्या बात आहे. आता फक्त त्यांनी हे पॉडकास्टमध्ये बघायला नको. तीच रील काढून आधी शेअर करतो मी. सो मला ह्या 3 गोष्टी खूप छान बनवता येतात आणि बाकीचं पण मी बनवून घेते, पण बनवायची गरज नाही पडत. बस ते भैया लोक असतात, त्यांच्यावर लक्ष ठेवा तुम्ही, तेल कसं टाकताय, किती टाकताय, हायजेनिक ठेवताय का नाही. आणि दे आर गुड पीपल, कारण ते एवढ्या वर्षांपासून ऑफिसर्सच्या बंगल्यात असतं ना, दे आर गुड पीपल. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. हां, आणि काही जसं की घरात गोष्ट असते की मला बाहेरचं काही लाईक सॉस वगैरे मला अजिबात किचनमध्ये ठेवलेलं आवडत नाही. सो मी त्यांना चटणी शिकवली टोमॅटोची. तर आत्ता सुरुवातीला ते थोडं दरदरं करायचे. आता ते जजरला आम्हाला 1 वर्ष झालं. ते आत्ता जर तुम्ही आमच्या घरातला सॉस खाल, तो मी शिकवला आहे त्यांना. म्हणजे ती एक टोमॅटोची चटणी आहे, पण त्याचं टेक्स्चर असं असतं ना की तुम्हाला कळणारच नाही की हे घरात बनवलं, आणि चवही. सो हे माझा रोल आहे ॲज अ हाऊसवाईफ किचनमध्ये. साहेबांना कधी रीलमध्ये येण्यासाठी फोर्स केला? नाही, मी त्यांना म्हटलं पण नाही, कारण त्यांचा एक तो तो ओदा आहे आणि त्यांचं एक ती स्टेज आहे, आणि आय रिस्पेक्ट दॅट. ती मेंटेन ठेव. लग्न कसं जमलं होतं? खरं सांगू? हां, खरं वास्तव आहे ना, वास्तव कट्टा आहे. तर वास्तव. ओके. मला त्यांचे बर्थ डिटेल्स मिळाले. आय मेड शुअर की ह्या मुलाशी माझे बर्थ डिटेल्स मिळत आहेत, ओके. होरोस्कोप मॅच होत आहे. दुसरी गोष्ट, आय मेड शुअर की ॲक्च्युली मी माझ्या माहेरी पण कम्फर्टेबल जीवन जगले. सो काही गोष्टी आहेत ज्या माझ्या बेसिक नीड्स आहेत, ज्या लोकांना अवाजवी काही वाटेल. लाईक मी 2 व्हीलरवर कधी बसलेली नाही आहे. मला बसमध्ये वगैरे जमत नाही. मला आठवत नाही मी 2 व्हीलरवर किती वर्षांपूर्वी बसली आहे. मी लहान होती तेव्हापासून माझ्याकडे आजोबा असायचे, ड्रायव्हर आजोबा, मी गाडीत होती. सो मला एक बेसिक कम्फर्टेबल जीवन पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, माझं हे होतं, आणि हे प्रत्येक मुलीचं असतं, प्रत्येक मुलीच्या बापाचंही असतं. तुमची बहीण असेल, तुम्ही बघाल की स्वतः तुम्ही जसं तुमच्या बहिणीला मुलीला जपलंय, जसं ठेवलंय, तसं मुलांनी करू शकलं पाहिजे. सो एक बेसिक तर प्रत्येकाला माहिती असतं की ऑफिसरकडे जाणार तर ती एक बेसिक
कम्फर्टेबल राहील, म्हणजे तिला खूप जास्त हाऊस होल्ड चोर्स वगैरे करावे लागणार. दिस इज वन थिंग. आणि दुसरी थिंग की माझं होरोस्कोप मॅचिंग झालं पाहिजे. मी म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी मला ते खूप चांगलं रिअलाईज होऊन गेलं होतं, समजून गेलं होतं की कुंडली मिलान खूप एक महत्त्वाची गोष्ट ठरते लग्न करण्यासाठी. सो मला बर्थ डिटेल्स मिळाले. आय मेड शुअर की ते मॅच होतं आहे. देन आय सेंट हिम रिक्वेस्ट ऑन फेसबुक. त्याने एक्सेप्ट केली. त्यांना वाटलं की अरे ते माझ्या ह्याच्यावर दिसलं असेल माझं NGO वगैरे आहे, मी स्कूल काढायचं प्लॅन करते वगैरे. सो त्यांना वाटलं की हां असतात हे लोक, ह्यांना काही गायडन्स वगैरे पाहिजे असेल व्हायला. मी इंस्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवली. मग देन आय डिरेक्टली सेंट मेसेज की असंच बोलता 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 हे बघ माझे तुमच्याशी होरोस्कोप मॅचिंग होतंय, तुम्हाला पोरगी बघताय हे मला कळालं, व्हॉट यू से. ही सेड येस. क्या बात आहे. सो इट्स अ लव्ह मॅरेज, बट इट्स अ व्हेरी अवेअरनेस सोबतचं लव्ह मॅरेज. आय वॉज व्हेरी, म्हणजे ते असं नाही आहे की काहीतरी हार्मोन्सचे सर्च झालं आणि काहीतरी अट्रॅक्शन. इट इज नॉट लाईक दॅट. इट इज अ व्हेरी अवेअरनेस सोबत की माझं होरोस्कोप मॅच होतंय, दिस इज अ राईट पर्सन फॉर मी. अँड सो मी पटवलं त्याला. प्रपोजल तुमच्याकडून गेलेलं आहे येस. आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केलंय. येस. कदाचित त्याच्यामुळेच आज जे काही तुम्ही जे करू शकताय हा. किंवा जे तुम्ही सांगितलं की मी एकदम सुखी आहात किंवा तुमच्या मनानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी करतायत, सुखी संसार आपण त्याला ह्याचं म्हणतो. कारण आहे कारण की आमचं होरोस्कोप मॅच होतं व्यवस्थित. ते तुम्हाला माहिती नसेल कदाचित, बट ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा तुमचं कुंडली मिलान असतं तेव्हा यू आर कॉम्पॅटिबल पर्सन टू इच अदर. इट्स लाईक तुम्ही दुधात ताक नाही टाकले, तुम्ही दुधात साखर टाकली, त्या दुधाची चव वाढली आहे. एक्झॅक्टली. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना त्याची पार्श्वभूमी करणं गरजेचं आहे. आणि खूप विचार करून तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या की तुम्ही सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि त्यानंतर तुम्ही समोर गेलात. म्हणजे यू कॅन से इट्स अ लव्ह मॅरेज, बट ते लव्ह मॅरेज तसं नाहीये की ते प्रेमात पडले आणि मग ते वाहावले. नाही, ते म्हणजे मी तशी आहे थोडी. एक नजरवाला प्यार नव्हतं ते. नाही तसं काही. हे खूप विचारपूर्वक सगळ्या गोष्टी. आणि तो विचार मी केला होता. त्यावेळेस त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. हा, ही वॉज ॲडिशनल कलेक्टर, ADC होते ते. पण त्यांना तुम्ही असं कधी विचारलं नाही का परत की तुम्ही ज्यावेळेस प्रपोजल पाठवलं त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं, त्यांचे पण काहीतरी हे असतील ना की बाबा, कारण IAS म्हटलं की आपण परत पाहतो की IASच्या जोड्या असतात. तसं आमचं बोलणं झालं होतं ना. तसं म्हणजे त्यांना नोकरी करणारी पाहिजे का, तर त्यांना नको पाहिजे होती. तसं इट वॉज व्हेरी क्लिअर. आणि त्यांना थोडं परिवाराची माझ्या बॅकग्राऊंडचं पण माहिती होतं, तर मी क्लिअर होते की माझ्यानी नोकरी होणार नाही. सो तसं काही नव्हतं. क्या बात आहे. तुम्ही स्कूलचा काहीतरी आत्ता उल्लेख केला की तुमचं स्कूल आय वॉज प्रिपेअरिंग. काय त्याचं काय म्हणजे पुढे काय झालं? ॲक्च्युली काय झालं की माझं जेव्हा इंजिनिअरिंग झालं त्याच्यानंतर आय वॉज प्लॅनिंग टू एस्टॅब्लिश माय CBSE स्कूल. आणि ते थोडा स्ट्रगल होता कारण वडील नव्हते मला. पण मग माझ्यात ते होतं की मी तर करणार आहे. आणि म्हणजे माझ्या आजूबाजूच्या लोकांना ते कळून चुकलं होतं की ही आहे तशी की ही करेल. बट एक वेळ अशी आली ना जेव्हा हे लग्नाचं आलं ना गोष्ट, म्हणजे तेव्हा मला असं वाटतं की असं काहीतरी होतं ज्यांनी मला खेचलं ह्या डिसिजनकडे. आय डोंट नो काय होतं ते, पण मी खेचले गेले. आणि नाऊ इट्स आता 4 वर्ष होण्यात आहेत आणि मला असं वाटतं तो चांगला डिसिजन होता. स्कूलचंही ते असलं नशिबात तर होईल. पण आता जर मी कुठेही इन्व्हेस्ट केलं तर ते मी माझ्या पायावर उभी राहील तेव्हा करेल. कारण की मला ना आता हे कळलंय की माझ्या वडिलांमुळे सुद्धा मी खूप कम्फर्टेबल जीवन जगले. शेतकरी होते ते, पण ते म्हणजे स्वतः त्यांनी पॉलिस्टरचे कपडे घातले, पण त्यांनी आम्हाला खूप चांगलं ठेवलंय. आणि आता माझे हजबंड IAS आहे, तर तिथे तर म्हणजे असतात कम्फर्ट. म्हणजे बाईला काही घरातलं खूप काम वगैरे करावं लागत नाही, किंवा घराच्या बाहेर निघलं की लोक खूप आदराने बोलतात. सो मला माझ्या नवऱ्याकडून आणि माझ्या वडिलांकडून जे मिळायचं होतं ते मिळून गेलंय. अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. आता मला असं वाटतं की यार माझ्यात पण काहीतरी पोटेन्शियल आहे. म्हणजे मी तुमच्या पुढे बोलते ते इट्स जस्ट नॉट बिकॉज आय हॅव माझं हजबंड कलेक्टर आहे त्याच्याने मला हा कॉन्फिडन्स नाही येऊन गेलाय. माझ्या रीलमध्ये जेव्हा मी कॅमेरा पुढे एकदम अशी दहाडते ना,
तर तो कॉन्फिडन्स मला बिकॉज माझे हसबंड आहे म्हणून नाही आलाय, ते माझ्यात काहीतरी टॅलेंट आहे आणि ते मी ग्रूम करायचा प्रयत्न पण केलाय. सो आता मला आधी मी माझ्या पायावर उभी राहणार आणि देन आय विल थिंक ऑफ वॉट एव्हर स्कूल ऑर समथिंग. नाही, तुम्ही ज्यावेळेस रील बनवता आणि अचानक तुम्ही मराठीत बोलत असता आणि अचानक तुम्ही खानदेशी टोन आणि तो खूप हाय लेवलला जातो, ते पाहताना खूप वेगळं वाटतं आणि भारी वाटतं ते. ज्यावेळेस खानदेशमध्ये किंवा तुमच्या माहेरकडे किंवा सासरकडे हे रील पाहतात, फोन येतात रील पाहून येतात ना, म्हणजे मला असे लोक मला कळतात की मी न पाहिजे एक रील पाहिलं तर मी दिवसभर रीलच पाहत बसला. आणि आता गोष्ट अशी आहे की मी खानदेशात गेली होती माझ्या माहेरी दिवाळीच्या वेळी, भाऊबीजेच्या वेळी, आणि त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालंय. तर आता आय एम थिंकिंग की 1 लाख झाले की मी जाईल, पण मलाच लाज वाटेल म्हणजे कारण म्हणजे मी कसं म्हणजे म्हणजे मी त्या विचारांमध्ये आहे की आता समजा मी जळगावात उतरले की मी लोकांकडे बघेल आणि लोक मला ओळखताय, म्हणजे मला ते कळतंय आणि की लोकांकडे हे रील खूप पोहोचतंय. तुमच्याकडे पण तसंच झालं ना. सो आता मला असंच वाटतंय की यार मी गेली की म्हणजे कसं. इनफॅक्ट तुम्ही काल बघितलं का, काल मी एक रील टाकलंय माझ्या मैत्रिणीसोबत पुण्यात. त्याच्यावर एक कमेंट आली आहे की तुम्ही रावेतमध्ये उतरल्या होत्या, तुमच्या हातात केकचा बॉक्स होता आणि तुम्ही बघा ती कमेंट, आणि तुम्ही कुत्रं दिसलं त्याला घाबरत होत्या, तर असं काहीतरी. आणि गोष्ट अशी होती की रावेतमध्येच आय थिंक माझी मैत्रीण आहे प्रणाली, तिच्याकडे मी गेले होते. तर म्हटलं जाताना काहीतरी घेऊन जाऊ, तर मी आंब्याची पेटी 6 आंबे घेतले. तर आणि तिथे ते जेव्हा मी कॅबमधून उतरले तेव्हा ते मला कुत्रं दिसलं तिथे, तर मी घाबरले. तर तो केक नव्हता, ते फक्त आंबे होते. सो म्हणजे पुण्यात असं झालं, आणि पुण्यातले लोक, कुठल्या लोकांनी मला ओळखलं आणि कमेंट केली आहे. खानदेशात गेलं तर काय होईल. सो मला असं वाटतं कुठे कुठे तोंड लपेल, मला किती लाज वाटेल. सो तसं सुरू आहे माझ्या डोक्यात. मी पण ती पाहिली रील आणि खूप गेली ती जोरात. ते बरोबर, खानदेशची पाटलीन पुण्यात असं टायटल. किती लोकांचे कमेंट्स येत आहे की कुठे येत आहे, आम्हाला भेटायचं आहे असं. आणि हीच परिस्थिती, याच्यापेक्षा जास्त परिस्थिती खानदेशात गेल्यावर. मैत्रिणी पण फोन करत असतील तुमच्या कॉलेजचे फ्रेंड्स वगैरे. म्हणजे आणि लोकांना काय वेगळं वाटतंय माहितीये का, त्यांनी मला कधीही खानदेशी बोलताना नाही बघितलंय. हे पहा, मी माझ्या मम्मीशी बोलते, मोठी आईशी बोलते, वाड्यात वगैरे लोकांशी, पण मी कारण की याचं कारण मी असं म्हणेल, माझ्या घरात पण असं एकदम प्युअर नाही बोलत, थोडं ते असं पॉलिश्ड असतं खानदेशी. तर आणि मी स्कूल कॉलेजमध्ये ते मम्मीनी शिकवल्यामुळे आम्ही कधी खानदेशी बोललेलोच नाही. म्हणजे आजूबाजूला पोरी बोलत असतील, पण आम्ही तिघं भावंड नेहमी शुद्ध मराठी बोलायचो. सो लोकांनी मला बोलताना कधी बघितलेलं नाहीये, त्याच्यामुळे मला खूप वेगळं वाटतं. आता मी गेल्यावर काय होणार. पण ज्यावेळेस तुम्ही खानदेशी भाषा बोलता आणि ते लोकांना आवडतं, अभिमान वाटतो भाषेचा? हो, मला आता असं वाटतंय की काहीतरी हे चांगलं काम होतंय. म्हणजे मला माझा अभिमान ह्याचा असा वाटतोय की आय एम फ्लॉन्टिंग इट लाईक नथिंग. मी ते खूप प्राईडनी, खूप गर्वानी बोलते, आणि मला असं वाटतं ह्याच्यानी लोक सुद्धा त्यांच्या रूट्सला जोडायला मदत होईल. तुम्हाला वाटतं का असं माझं रील बघितल्यावर? तुमच्या रील्स पाहिल्याच्या नंतर जो काही खानदेशी क्राऊड आहे, बरोबर, तो तर तुम्हाला कनेक्ट होणारच आहे. बरोबर. त्यासोबत बाकी जो क्राऊड आहे किंवा महाराष्ट्रातली जनता आहे, मी तुम्हाला काय अप्रोच झालो, मला ते आवडलं की कुठंतरी तुम्ही तुमच्या भाषा तर जपताय, पण तो जो तुमचा टोन आहे ना, तो अप्रतिम आहे. येस. आणि मला असे पण कमेंट्स येतात की बाई तुमच्यामुळे आम्हाला खानदेशची लँग्वेज काय ते कळलं. येस. म्हणजे जनरली खानदेशी भाषा कुठं बोलली जाते, खानदेशामध्ये. आणि तुम्ही जर सांगितलं की तुम्ही तुमच्या आईसोबत बोलत होता, बाहेर बोलली जात नाही, तुम्ही घरात बोलताय. आज आपण मराठीच बोलतोय ना, त्याच्यामुळे खानदेशी हा तिथं काय पार्ट येतच नाही. बरोबर. हे पहा, मी आता जरी खानदेशीमध्ये रील बनवते तरी माझा एक असा विचार आहे की तुम्हाला इंग्रजी पण आली पाहिजे, तुम्हाला खूप चांगली शुद्ध मराठी पण आली पाहिजे, तुम्हाला हिंदी पण आली पाहिजे. तुम्ही जिथे जसे गेलात, जसा देश तसा वेश तुम्ही
त्याच्यानुसार तुम्ही बोलले पाहिजे. पण पुण्यात जर आहे, पुण्यात जर तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट एरियात जाताय, तुम्ही तिथे खानदेशी बोललेलं इट इज नॉट राईट. बट याचा अर्थ तुम्ही खानदेशी लँग्वेजला म्हणजे खानदेशीच नाही, आपलं जे एक रिजनल लँग्वेज आहे, डायलेक्ट आहे, त्याला तुम्ही कमी समजाल आणि त्याला तुम्ही म्हणजे ते आपण फॉलो केलं म्हणजे तुम्ही गावंढळ, दॅट इज रॉंग. मी तुमच्याशी बोलते, मी चांगली मराठी बोलते, राईट? बोलते का? बरोबर. हा, बोलते ना, पण मी खानदेशी पण बोलते. हा, दिस इज इट. स्वतःची भाषा टिकवून दुसऱ्या भाषा बरोबर बोलता आल्या पाहिजेत. तुम्ही ते पण, मी असं नाही म्हणते की तुम्ही पुण्यात या आणि तुम्ही एकदमच खानदेशी सुरू करा, नाही. त्याच्यामुळे काय होईल की तो ना कुठेतरी आपल्या लँग्वेजचा अपमान होईल, लोक तुम्हाला गावंढळ बोलतील आणि त्याच्यामुळे मग आपल्या लँग्वेजचा अपमान होईल. सो तुम्ही जिथे जसे आहेत तसे आहात, पण आपले रूट्स नका सोडा. म्हणजे तुम्ही ते तुमचं ते आजचं काय ते फ्लॉन्ट करा, पण मग तुम्ही हे पण जपून ठेवा, असं मला वाटतं. कारण शेवटी परत नव्याने रिपीट गोष्टी तिथेच येणार आहेत जुन्या गोष्टी. कोविडनी शिकवलं ना, कोविडनी शिकवलं आणि आज युद्धाने पण परत शिकवलं. बरोबर. गॅस नाही, तुम्ही चुलीवरती. अरे काल संध्याकाळी माझा दादा राहतो खूप चांगल्या पुण्यातल्या रेसिडेन्स एरियात राहतो आणि तिथे असं दादा वहिनीसोबत बाहेर गेलो होतो, तर गाडी लावत गाडीतून उतरलो आम्ही, तर त्यांच्या तिथे चालत होते लोक त्या बिल्डिंग मधले, तर ते म्हणत होते की बार्बेक्यू लगा देना चाहिए, हमने किसी को सजेस्ट किया. पुण्यात खूप म्हणजे लोकांचे असे विचार की गैस की ये है तो बारबेक्यू लगा देंगे, पूरा रेसिडेंसी मतलब पूरा बिल्डिंग के लोग एन्जॉय करेंगे. सो ते पुन्हा रूट्सवर यावंच लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. बरोबर, कारण ते आपले रूट्स आहेत. बरोबर. आणि त्याच्याशिवाय कधीच पर्याय नसणार आहे. म्हणजे आज तुम्ही रिटायरमेंट नंतर तुम्ही गावच शोधता, शहरात नाही थांबत. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे ती गावची ओढ. एक शेवटी आपण जाताना एक 2-3 गोष्टी. तुमच्या रेसिडेन्समध्ये, तुमच्या बंगल्यामध्ये एक गाई आणि 2 वासरे. एक गाय नाहीये, 4-5 गायी आहेत. आणि येस, त्याच्यातल्या एका गाईला आता जुळे वाढ झाले, भानू आणि गोपाळ त्यांचं नाव ठेवलंय मी. येस, त्यांच्याबरोबर खूप क्यूट आहे ते. त्यांच्याबरोबर तुमचे व्हिडिओ असतात, तुम्ही करता ते, आणि लिटरली तुम्ही जसं आपण बोलतोय तसं तुम्ही त्यांच्यासोबत बोलत असतात. आणि ते आता ओळखायला लागले. म्हणजे मी असं म्हणते ना गोपाळ, तर गोपाळ माझ्याकडे पळत येतो. भानू म्हटलं की भानू माझ्याकडे पळत गोपाळ आणि भानूला तुम्ही हिंदीमध्ये बोलता. तर ते थोडं मी सांगितलं ना, माझं थोडं लँग्वेजचं थोडं ते बिघडलंय थोडं ना. कारण मी म्हणजे माझं काय होतं की समजा इथे रेसिडेन्सला दीदी आहे, दीदीशी मी आता हिंदी बोलणार, साहेबांशी मी शुद्ध मराठी बोलणार, आणि लगेच मी रील बनवताना मी खानदेशी पण बोलणार, मी शुद्ध मराठी पण बोलणार. सो ते झोपते तर सोते तसं झालंय आता. बरोबर. त्यांना पण खानदेशी शिकवा. येस. हरियाणामध्ये ती भाषा सोडून या तुम्ही. बरोबर. नाही, आता ना मी बोलते ना, तर त्यांना थोडं कारण की ते जसं रील बनवते ते तिथेच बसलेले असतात ना, दीदी तिथेच बसलेली असते, तिची रिकामी, ती बघत असते मॅडमकडे, मॅडम काय बोलते, तर तिला काही शब्द कळायला लागलेत. असं भाषा तशीच रुजली जाते. बरोबर. नक्कीच. आपण पाहतो की कुठेही जा तुम्ही, IAS असतील किंवा कुठलाही अधिकारी असूयात, घरामध्ये त्यांची पत्नी असेल किंवा त्यांचे बाकी रिलेटिव्ह असतील, समाजामध्ये वावरताना एकदम रुबाबात असतात. तसं तुम्ही कधी रुबाब झाडता, किंवा जे तुमच्याकडे कामाला लोक असतील, रुबाब कधी दाखवता का IAS पत्नीचा? तुम्ही एक गोष्ट करा, ह्याचं आन्सर मी नाही देत. तुम्ही काहीतरी गुप्त हेर काइंड ऑफ लोक जे मला रेसिडेन्स पासून, मी रेसिडेन्सच्या बाहेर पाय ठेवेल, बाहेर मी कुठे जाते, मी कधीतरी फळं घ्यायला जाते, किंवा मी सलूनमध्ये जाते, किंवा मी कुठे जाते, मग मी कुठल्या प्रोग्राममध्ये जाते, किंवा मी आता ते रेड क्रॉसचं वगैरे चेअरमन बनवतात तिथे कुठे जाते. सो म्हणजे तुम्ही गुप्तहेर ठेवा, अँड दे विल जस्ट ऑब्झर्व मी ॲज अ पर्सन, आणि देन तुम्ही तुमचं ठरवा की मी रुबाब करते का मी काय करते. याचा आन्सर मी नाही देणार. नाही, एकंदरीत तुमच्या आत्ताच्या बोलण्यावरून, आपल्या मागच्या 2 तासातल्या सहवासावरून हे तरी कळतंय आम्हाला की तो रुबाब हा फक्त तेवढ्या पुरताच असणार आहे. तो रुबाब तुम्ही बाहेर काही झाडत नसाल. आणि निश्चितच शेवटी
डिपेंड करतं आपण कसे वागतो त्याच्यानुसार आपल्यासोबत लोक कसे वागतात. बरोबर. आणि आणखी एक गोष्ट काय असतं, तुम्ही घरातले जे लोक असतात काम करणारे त्यांची गोष्ट करता. हे बघा, तुम्हाला बाहेरून दिसताना ते दिसेल की इट्स अ गव्हर्नमेंट बंगलो, आणि तुम्हाला बाहेरून दिसताना दिसेल की तिथे सफाई कर्मचारी येतो किंवा तिथे कुक येतो, पण ते घर आहे माझं. आणि माझ्या घरात जर मला कोणी जेवण बनवून खाऊ घालतंय तर ही इज नॉट अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई, तो पार्ट ऑफ फॅमिली. हां, पार्ट ऑफ फॅमिली. आणि जेव्हा त्या घरात ते लोक असतात तेव्हा ते पण असं ट्रीट नाही, म्हणजे त्यांना पण ती मनात भीती नसते की सर आहे मॅडम आहे, कारण वी डोंट ट्रीट देम लाईक दॅट. आणि आम्ही पण म्हणजे आमच्यासाठी पण ते काही असे एम्प्लॉई नसतात, दे आर अ पार्ट ऑफ फॅमिली. त्यांच्या घरी जर काही झालं तर वी आर म्हणजे आम्ही त्यांच्यासोबत असतो. इट्स अ फॅमिली. म्हणजे ते बाहेरून दिसायला दिसतं की इट्स अ गव्हर्नमेंट बंगलो आणि ते गव्हर्नमेंटचे लोक आहेत, ते घर आहे माझं आणि माझं घरच माझं वर्ल्ड आहे, कारण मी बाहेर नोकरीला जात नाही. सो ते लोक दे आर जस्ट पार्ट ऑफ द फॅमिली. शेवटी तुम्ही जे पॉडकास्ट पण करता, हां, बरेच तुमचे पॉडकास्ट पाहिले. हां, पण ते चाललं नाही तुमच्यासारखं. नाही, चाललं नाही असं नाही म्हणता येणार. हां, कोणीतरी ते पाहिलेत, कोणीतरी बघितलं. ते सुरुवात, शेवटी तो प्लॅटफॉर्म ती तुमची सुरुवात होती. येस येस. आणि निश्चितच हळूहळू ते ग्रो होत जाईल. हां, हे झालं ना आता आपलं. येस. सो तुमची जी भाषेवरची कमांड आहे आणि एक आता थोडंसं तुमच्या कॉन्टेंटवरून आपण इकडे येऊयात. तुम्ही एक अधिकाऱ्याची पत्नी आहात, एका कलेक्टरची तुम्ही पत्नी आहात, आणि हे असताना ह्या तुम्ही सगळ्या गोष्टी करणं हे लोकांना ऍक्सेप्ट करायला खूप जड जाणारी गोष्ट आहे, पण तुम्ही ती करताय. कारण आपल्याकडे एक विचार असतो, 4 लोक काय म्हणतील. बरोबर. या 4 लोकांचा विचार न करता, ते 4 सोडता बाकीच्यांचा सगळ्यांचा तुम्ही विचार केला, तुम्ही स्वतःचा विचार केला आणि तुम्ही हे कॉन्टेंट तयार करताय. आज या ऑरेंज इकॉनॉमीमध्ये त्याचा एक तुम्ही पार्ट होताय. हे जोपर्यंत समाजाला कळत नाही तोपर्यंत महिलांना त्यांचं स्थान मिळणार नाही. आपण महिला दिनाच्या या सिरीजमध्ये बोलतोय, म्हणून एक शेवटचा तुम्हाला फक्त एक प्रश्न, की आजही कित्येक महिला आहेत की त्यांना खूप काही करायचंय, त्यांना स्वातंत्र्य नाही. आपण फक्त म्हणतोय की महिलांना 50% रिझर्वेशन आहे, कशामध्ये, इलेक्शनमध्ये. सरपंच पत्नी होते पण कारभार सगळा पतीच पाहतो. बरोबर. तर नावापुरतं त्यांना पाठवलं जातं. काय सांगाल तुम्ही आजच्या पॉडकास्टच्या? मला ह्या जर तुम्ही मुलींच्या, स्त्रियांच्या, विवाहित महिलांच्या अशा सिच्युएशन विषयी तुम्ही मला विचाराल तर मला पर्सनली असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला तिचं लीगल एक बेसिक नॉलेज जे तिच्या जीवनाशी रिलेटेड आहे ते माहिती पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ह्युमन सायकोलॉजीचं नॉलेज माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगू, बरेच मॅरेजेस असे असतात, म्हणजे मी तुम्हाला आत्ता पण सर माझ्या फोनमध्ये मी तुम्हाला DMs दाखवू शकते, कारण की बायका मला असं माझ्याशी कनेक्टेड फील करतात ना, माझं कंटेंट तसं आहे. अरे मोठे मोठे मेसेजेस असतात आणि त्यांच्या स्टोरीज असतात घरातल्या, की म्हणजे ते बघून म्हणजे वाचलं की आपल्याला कसं तरी वाटतं की म्हणजे काय सुरू आहे बायकांच्या घरांमध्ये, त्यांना किती थरापर्यंत काही पण बोललं जातं. आणि जर तुम्ही ते लिगल पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघाल किंवा तुम्ही जर ह्युमन सायकोलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघाल तर त्यांना कोणी असं बोलू शकत नाही, अधिकारच नाही. बरोबर. सो मला तरी असं वाटतं की कुणी जर ह्या घरातल्या अशा प्रॉब्लेम्सला फेस करत असेल, म्हणजे वाटेल त्या तुमच्यावर अपेक्षा असतील, वाटेल त्या तुम्हाला बोललं जात असेल, यू शुड हॅव द नॉलेज. तुम्हाला जेव्हा ते लिगल एक बेसिक नॉलेज असेल, तुम्हाला जेव्हा एक ह्युमन सायकोलॉजीचं नॉलेज असेल, तुम्हाला जेव्हा माहिती स्त्रीला जेव्हा माहिती असेल की तिच्यावर आज 2026 मध्ये कोण किती अपेक्षा ठेवू शकतं, तिच्यावर कोण कसं तिच्याशी बोलू शकतं, हे माहिती असलं ना की शी विल बी लिटल स्ट्रॉंगर आणि शी विल बी एबल टू सेट द बाउंड्रीज की तिला कोणी कसं ट्रीट करेल. सो हे नॉलेज म्हणजे वकिलांचं नॉलेज ना वकिलांनाच नको, थोडं बेसिक आपल्या जीवनाशी रिलेटेड आपल्यालाही पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच मॅडम. खरं तर आजच्या पॉडकास्टमध्ये हा महिलांसाठी खूप मोठा आणि मोलाचा, म्हणजे या सिरीजमधला सगळ्यात मोलाचा सल्ला तुम्ही दिलाय. महिलांनी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, म्हणजे त्यांना त्यांचा काय अधिकार आहे ते त्यांना माहिती पाहिजे. म्हणजे काय माहितीये का, गेल्या 20 वर्षापूर्वी सर, जर बायकांना 20-30 वर्षापूर्वी माझ्या मम्मीच्या वेळी
त्यांना जर घरात दाबून ठेवलं हे केलं तेव्हा ते त्या बायका प्रिपेअर्ड असायचं त्याच्यासाठी. आत्ता काय होतं की मुली अगदी मुलांसारख्या वाढलेल्या असतात, म्हणजे Yes. काही डिफरन्स, तुम्ही आम्ही 2 बहिणी आहे, माझा भाऊ आहे, काही डिफरन्स नाही, म्हणजे त्यांनी जसं जीवन एन्जॉय केलं मजा केलं तसं. आणि मग तशी जगलेली मुलगी जेव्हा लग्न झाल्यावर जर तुम्ही एकदमच काहीतरी तिच्याकडून भलत्याच अपेक्षा करत असेल, तसे मुलं अपेक्षा पूर्ण करू शकतात का? मुली पण नाही करू शकत. कारण आता म्हणजे एक बेसिक स्वातंत्र्य, फ्रीडम ह्या मुलीच्या बेसिक नीड्स बनलेल्या आहे असं मला वाटतं. नक्कीच मॅडम. खरं तर हे जे सल्ले होते आणि हे जे तुम्ही आता ज्या 2 मिनिटात शेवटच्या गोष्टी सांगितल्या, ह्या महिलांनी खरं लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला त्या गोष्टी जर माहिती असतील तर तुम्ही त्याच्या विचार करू शकता. म्हणजे जस्ट तुम्हाला माहिती असलं ना की यू विल एक्सप्रेस युअर सेल्फ सच अ वे दॅट पीपल विल सेट द बाउंड्रीज. येस, म्हणजे तुम्ही त्या दिशेने विचार तरी करताल. हा, नक्कीच मॅडम. खरं तर आज तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि या महिला दिनाच्या सिरीजमध्ये जे आज चांगला शेवट तुम्ही या सिरीजचा केलेला आहे. Yes. खरं तर तुमचे आभार याच्यासाठी की तुम्ही हरियाणावरून पॉडकास्टसाठी आज पुण्यात आलात. पुण्याला आले. म्हणजे हरियाणाची पाटलीन आज आमच्या वास्तव कट्ट्याच्या स्टुडिओमध्ये Yes, आहे. yes. फक्त एक विनंती अशी असेल की भविष्यामध्ये आमच्या प्रेक्षकांना हा. वास्तव कट्ट्यावरती हरियाणाच्या पाटलिनीसोबत हरियाणाचा पाटील पण हा, वास्तव ते कट्ट्यामध्ये आपण तेव्हा करूया जेव्हा माझं पेज एक असा लेवलला आलेलं असेल की जिथे एका IAS ऑफिसरला माझ्यासोबत बसवता येईल. बिकॉज Yes. तो माझा पाटील आहे, बट ही इज तो मोठा माणूस बी आहे ना जरा. मग हे जरा ते खरंय. पाहणं पडतं. हे खरं. नक्कीच मॅडम. खरं तर तुम्ही आपण म्हणतो की 2 गोष्टी आपल्याकडे बोलल्या जातात, हवा जाणे आणि जमीन सोडणे. हम्म. तुमच्या डोक्यात हवाही गेलेली नाही आणि तुम्ही जमीनही सोडलेली नाही. त्याच्यामुळे Thank आजही you. तुम्ही जमिनीवर आहात. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमचा प्रवास तर मांडलात, परंतु तुम्ही ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात ह्या अनेक महिलांना मोटिवेट करणाऱ्या ठरतील. त्याच्यामुळं तुमचं खूप खूप आभार. वास्तव कट्ट्यावरती आलात थँक्यू आणि मनसोक्त गप्पा मारल्यात त्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.